स्कूटी आहे. नमस्कार. नमस्कार. तर ताई महाराष्ट्राहून स्कूटीवर आले. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आमच्या जर्नीचा 13वा दिवस. तर आम्ही आता नाश्ता करायला बसलो आहे. पराठे घेतलेत नाश्त्यासाठी. तर या नाश्ता करण्यासाठी तुम्ही पण. तर आम्ही या हॉटेलला थांबलो होतो. राजेश वैष्णव पंजाबी धाबा रेस्टॉरंट अँड गेस्ट हाऊस. हे ओतकार बोर आहे. जर तुम्ही सरळ लेला जात असणार ना तर हा राईट साईडला हॉटेल आहे. आणि तुम्ही लेवरून येत असणार ना तर तुम्हाला लेफ्ट साईडला हॉटेल भेटेल. आणि हा जो समोर रोड आहे तो कारगिलसाठी जातो आहे. तर चला भेटूया गाडीवर. बोललो ना सोनाली. बडद ना. बडद. काल बोलला मला तो प्रसन्न. आम्ही सगळे वाघील कासरवाडवले आणि बंदरपाडा. हां राजस्थानपर्यंत. नंतरला दोघं जण ॲड ऑन झाले घाटकोपरचे. अच्छा. नंतरला मग नेक्स्ट डे पासून ते लोक पुढेच जायचे टाकून मला. त्या लोकांना कसं जरा हे वाटायचं की ही कशी एवढी. आणि त्या लोकांना नुसतं रॉयल एनफिल्ड. कधी रॉयल एनफिल्ड बरोबर कुठे जाणार नाही झाले. एक फोटो घेऊया आपण स्कूटी सोबत. हे बघा तुम्हाला बोललेलं आमच्यासोबत पण एक स्कूटी आहे. नमस्कार. रोहित. सोनाली बडद. कुठून आणलं ही स्कूटी? घरून. मुंबई. वाघबिल वरून. अगदीवरून. हां. तुम्ही राहायला कुठे ठाण्याला? ठाण्याला नाही राहत मी चेंबूरची आहे. चेंबूरला राहता ना. हां सॉरी. काय? मी निघाले तेव्हापासून म्हणजे बघत आलो ब्लॉग तुमचे. हा काय? हां. मी तर टाइमपास काय नव्हता म्हणून मी लेह लडाखला आले. आपण एक फोटो घेऊया. फोटो घेऊया. तर आता आम्ही आहोत नमिकला पॉईंटवर. तर आम्हाला एक ताई आल्या स्कूटीवर. तर ताई महाराष्ट्राहून स्कूटीवर आले. इथे आहे. तर त्यांना भेटून आम्हाला चांगला वाटला. खास करून मला पण, कारण की मी पण स्कूटीने ट्रॅव्हल करतोय आणि त्या पण स्कूटीने ट्रॅव्हल करत आहेत. तर भेटून खूप बरं वाटलं. एक मुलगी सोलो ट्रॅव्हल करत आहे, ते पण स्कूटीवर. ते पण गाडी कुठली आहे? प्लेजर आहे. प्लेजर स्कूटीवर ट्रॅव्हल करत आहे. भेटून झाला त्यांच्यासोबत, फोटोज वगैरे काढले. आता इकडनं निघतो. किती दिवस झाले तुम्हाला इथे? आजचा काहीतरी 12वा दिवस. अच्छा. कुठल्या रूटने आले? तिकडनं मनाली साईडनं आलो. अच्छा, मनाली साईडने. आमचा रूट ॲक्च्युली होता श्रीनगरवरून. हां. तुम्ही किती लोक आहेत? 9 जण आहोत टोटल. याच गाड्यांनी? नाही, त्यांच्या सर्वांच्या 250च्या वरती आहे सीसी. फक्त माझी 100 सीसी आहे. ही गरम नाही होत म्हणजे? नाही, असा काही त्रास तर नाही. फक्त हे हायपास वगैरे आले ना, स्पीड कमी होतं. 25-30. ठाणे महाराष्ट्र. तुम्ही कुठून? नागपूर. दादरला. नाही, ते माझा नाही. तरी आज किती दिवस झाले निघून? दुसरे दिवस आहे. आम्ही श्रीनगर. अच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. फोटो पण काय ये कौन सा भाषा है? मराठी. आम्ही आहोत प्रॉपर म्हणजे ठाण्याच्या लोकलच, म्हणजे आगरी आहोत.
लो फिर से एक नहीं ही नहीं हो रहा है वो। ये मेरे हाथ में है। हाँ आप निकलो फिर। इनका स्कूटी भी आने दो। हे महागाचे फोनवाले लोक काय सांगतील हो, आपला सॅमसंगच हो सर तुमची फक्त कॉस्ट काय आधी ते सांगा, तुम्ही सांगा नका सांगा. चल बाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू. चल बाय. मुंबईला ना स्कूटीवर. हो चल बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता श्रीनगर इकडनं 253 जोजिला पास, 151 द्रास, 121 कारगिल, 54 किलोमीटर. छोटा वाला उसकी के एंड पे है, फिर इसके बाद फिर नीचे से बंकर बनाएगा ना, उसी में वो दीवार के साथ इनके बंकर ही है अपने अपने सोल्जर के जैसे जो कॅम्प नाही आहे वहाँ पे. तर आम्ही आता थांबलो होतो LOC व्ह्यू पॉईंटला अंदरमानमध्ये. तिकडनं दुर्बीनमधून पॉईंट बघितलं सर्व. तर ते झाडं दिसतात का पुढं, ते पाकिस्तान आहे आणि त्याच्या खालती जे बंकर दिसतात ना आपले भारताचे आहेत आणि ती पाकिस्तानची तर आमचा बघून झालेला आता निघतो, कारण की आता ऊन होता, वातावरण 1 मिनिटात बदलला, पाऊस पडायला लागला रिमझिम. तर आता आम्ही आणखी निघतो पहिले, कारण की मग आम्हाला वाटत नाही श्रीनगर क्रॉस होलाच. चला बाय. अरे यार शे. तर आम्ही कारगिल वॉर मेमोरियलला पोचलो. पहिले नाश्ता करून घेतला आल्या आता आतमध्ये काय नका देऊ आणि कुठे बसून फोटो काढू नका. अंदर आ गए ना, गेट पे लगे सब. जी बाहेरचे तिकडे
जो शहीद हुए उन सब के याद पे वीर भूमि बनाई है। तर आज आम्ही थांबलो आहे सोनमार्गमध्ये, यात्री निवास सोनमार्ग डेव्हलपमेंट अथॉरिटी इथे. तर तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही आता जस्ट जेवून आलो खालून. तर ही रूम आम्ही घेतली. 9 जणांना आम्ही एकच मोठी रूम घेतली. तर तुम्ही ज्या गाद्या दिसत आहे समोर त्या हिटिंगवाल्या, जर आपण थंडी लागली ना तर आपण एक स्विचने गरम करू शकतो. आणि भाऊजी गरम पाणी चेक करत आहेत गिझरला फ्रेश होण्यासाठी. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. गुड नाईट, बाय बाय.